पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर। मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार। अमृत योजनेमधून 1700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी। शरद पवार सोलापूरच्या सांगोला आणि मंगळवेढा दौऱ्यावर। कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार। पवारांचे पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मेळावे। 3.5 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपामध्ये साळवी यांच्या संपत्तीची एसीबीकडून 10 तास झडती। 71,32,000च्या पंचनाम्यासह मोबाईल जप्त। साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये फलकबाजी। एसीबीने पंचनाम्यामध्ये घरातले पडदे, पातेलं आणि पाण्याच्या हंड्यासह देवघराचीही किंमत धरली। मात्र माझ्यावरच्या कर्जाचा उल्लेख वगळला। झडतीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया। मुंबईतील ठाकरे गटाच्या सुरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। कथित खिचडी घोटाळ्यामध्ये 71 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप। मात्र ते पैसे सल्लागार फी म्हणून मिळाल्याचा चव्हाणांचा दावा। दाऊस दौऱ्यावर सध्या मुख्यमंत्र्यांना थंड हवा घेऊ द्या। कुठे कसा गैरव्यवहार झाला त्यावरून ते परत आल्यानंतर वातावरण गरम करू, आदित्य ठाकरे यांचा इशारा। मुख्यमंत्री शिंदे दावोसवरून परतले। मुंबईमध्ये जंगी स्वागत। डबल इंजिन सरकारमुळे राज्यात मोठी गुंतवणूक। सामंजस्य कराराचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, शिंदेंचं प्रत्युत्तर। बुलढाण्यामधील मलकापूरमध्ये रेल रोको करणाऱ्या स्वाभिमानीच्या आंदोलकांना पोलिसांनी उडवलं। 2 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारल्याचा आरोप। सरकारची मनोज जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ। मुंबई मोर्चावर जरांगे ठाम। कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा जरांगेंचा दावा। मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार, राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती। मराठा समाजातीलच काही निष्क्रिय नेत्यांकडून षडयंत्र। आंदोलन सुरू झाल्याच्या 2 दिवसांमध्ये त्यांची नावं जाहीर करणार, जरांगे पाटलांचा इशारा। एमपीएससीचा 2022च्या परीक्षेचा निकाल जाहीर। कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला, तर मुलींमधून पूजा वंजारी पहिली। तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठीची निवड यादी लवकरच जाहीर होणार। 26 जानेवारीला नियुक्तीपत्र मिळण्याची शक्यता। 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून क्लाससाठी कडक मार्गदर्शक तत्व जारी। कोल्हापूरसह परिसरामध्ये धुक्याची चादर। करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावच्या टेकडीवरून धुक्याची नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। 4 तासांच्या पूजेनंतर रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा। रामभक्तांचा उत्साह शिगेला। अयोध्या नगरीमध्ये मोठी सजावट। मुख्य रस्त्यांसह शरीर काठ सजला।